जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाचा 8वा दिवस आहे. तर आजची परिस्थिती कशी आहे आणि सर्वात जास्त महत्वाचं याचा भारतावरती काय परिणाम होतो आहे आणि तो परिणाम कमी होण्याकरता किंवा दुष्परिणाम कमी होण्याकरता नेमकं भारताने काय करायला पाहिजे याच्याविषयी आपण आज चर्चा करू. नंबर एक, पहिले तेलाच्या किमती वाढतायत अशा प्रकारच्या अफवा अनेक ठिकाणी पसरवल्या जातात. त्याच्यामध्ये काहीही दम नाही. आपल्याकडे 62 दिवसाचं तेल अवेलेबल आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढणार नाहीत. म्हणजे तेलाच्या किमती याचा अर्थ पेट्रोल, डिझेल वगैरे त्या किमती वाढणार नाहीत. याच्याशिवाय आपण जे तेल रिफाईन करतो देशामध्ये ते आपल्या गरजेपेक्षा दुप्पट जास्त आहे. तर त्याच्यामुळे जर गरज पडली तर आपण युरोपला जे तेल एक्सपोर्ट करतो ते आपण थांबवू शकतो. तर त्याच्यामुळे डिझेल किंवा पेट्रोल हे जे प्रॉडक्ट असतात याची आपण काळजी करायला नको. आपल्याकडे ते मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. जे काळजीचं कारण होतं ते म्हणजे गॅस. आपण गॅस अर्थातच आयात करतो आणि त्याच्यावरती आता आपण जर बघितलं असेल तर सिलेंडरवरती ₹60 किंमत ही वाढलेली आहे. तर त्याला आपण काही करू शकत नाही, कारण हा गॅस तर बाहेरनं येतो. तर त्याच्यामुळे जर बाहेर किमती वाढल्या तर आपल्या सुद्धा किमती वाढतात. पण याच्याहून जास्त किमती वाढणार नाहीत, कारण आपले सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे सगळे लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट आहेत. तर गॅसचा जो खर्च वाढलेला आहे किंवा वाढेल ज्यावेळेला आपण नवीन सिलेंडर घेऊ त्यावेळेला, तर त्याच्याकरता खर्च कमी करण्याकरता तुम्ही 30 ते 35% गॅस सेव्हिंग करू शकता. याच्यावरती पेट्रोलियम कन्झर्वेशन जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी काही नियम सांगितलेले आहेत. जसं उदाहरणार्थ गॅसचा वापर करताना पहिले सगळं सामान एकत्र करा, मगच गॅसला ऑन करा, किंवा गॅस हा मंद फ्लेमवरती कुकिंग करा, किंवा गॅसचा वापर करताना ज्या एक म्हणजे पसरट भांड्याचा वापर करा. याच्यामुळे जर गॅसची फ्लेम जर भांड्याच्या बाहेर जात असेल तर तो गॅस वाया जातो आहे. हे 3-4 साधे म्हणजे उपाय आहेत की जे आपण करू शकतो, ज्याच्यामुळे गॅसचं जे आपलं बिल वाढलेलं आहे ते अर्थात कमी नक्कीच कमी होऊ शकतं. आणि याच्याशिवाय जर जास्त डिटेलमध्ये जाऊन बोलायचं असेल तर आजकाल उन्हाळ्याचा मोसम सुरू झालेला आहे आणि सोलर कुकर वगैरे अवेलेबल आहेत. त्याचा जर वापर केला तर आपण गॅसची जी किंमत किंवा खर्च जो वाढला आहे तो पुष्कळ प्रमाणामध्ये कमी करू शकतो. तर या उपाययोजना आपण करायला पाहिजे. तर तेलाची काळजी नको, गॅस आपण वाचवायला पाहिजे. याच्यानंतर जो तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, आपले अनेक कंटेनर्स भरून माल आता जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट किंवा अशा बंदरामध्ये अडकलेला आहे. खास तर शेतीमाल, याच्यामध्ये केळी आहेत, याच्यामध्ये द्राक्ष आहे, ज्याला आपण पेरिशेबल किंवा नाशवंत असा माल हा म्हणू शकतो. आणि हा नाशवंत माल फक्त काही दिवसच चांगला राहू शकतो, त्यानंतर तो खराब होणार. तर म्हणून जर तेवढ्या वेळामध्ये गल्फ ऑफ होर्मुझ जिथून तो माल आखाती देशात जायचा होता ते जर उघडलं नाही तर या मालाचं नुकसान हे होऊ शकतं. तर त्याकरता सरकारने एक आदेश द्यायला पाहिजे की केळ्याचे कंटेनर्स किंवा याचे हे जे द्राक्षाचे कंटेनर्स आहेत ते आपण आपल्या मुंबई महानगरात जर विकले आणि सगळ्या नागरिकांना जर आवाहन केलं तर कृपया केळी घ्या, कृपया अ, अ, द्राक्ष घ्या, तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा जो शेतीचा माल जो अडकलेला आहे आणि जो बाहेरच्या देशांना विकता येणार नाही त्याचा तो आपणच विकत घेऊन आपण जे नुकसान आहे ते अत्यंत कमी करू शकतो. कारण आज मुंबई महानगर, ज्याच्यामध्ये मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे आहे, डोंबिवली आहे, प्रचंड मोठी महानगर आहेत. 2.5 ते 3 कोटी याची लोकसंख्या आहे. आपली फळं घ्यायची क्षमता ही प्रचंड मोठी आहे. तर आपण अशा कठीण काळामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना मदत करू शकतो शेतीचा हा माल घेऊन, त्याच्यामुळे त्यांचं नुकसान जे आहे ते होणार नाही. तर हा झाला शेतीमालावरती जे नुकसान होऊ शकतं त्याच्यावरती उपाय. कारण गल्फ ऑफ होर्मुझ उघडण्याकरता अजून काही वेळ हा जो आहे तो लागू शकतो. याच्यानंतर हे 2-3 मोठे गोष्टी आहेत की ज्याचा भारतावरती परिणाम होतो. आणि अजून एक मोठा परिणाम जो होतो ते म्हणजे जवळजवळ 80 लाख ते 1 कोटी भारतीय आखाती देशामध्ये आहेत. म्हणजे कुवेतमध्ये आहेत, सौदी अरेबियामध्ये आहेत, बहारीनमध्ये आहेत. आता तिथे एक भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की प्रचंड प्रमाणामध्ये आखाती देशांना आग लागलेली आहे. आणि खास तर टीव्ही चॅनल्सवरती बघितलं तर असं वाटतं की 24 तास तिथे युद्ध सुरू आहे, जे अत्यंत
चुकीचं आहे. हे पहिले भीती वाढवायचं काम जे टीव्ही चॅनल्स करतात ते पहिले कमी व्हायला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, नेमकं युद्ध किती दिवस होतंय? आजचा 8वा दिवस आहे. ही जी मिसाईल्स युद्धामध्ये फक्त मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स वापरली जातात आणि ती सुद्धा लष्करी टार्गेटच्या विरुद्ध वापरली जातात. म्हणजे उदाहरणार्थ कुवेतमध्ये जर हल्ला झाला इराणचा, तर तो 2 किंवा 3 ठिकाणी जिथे मिलिटरी टार्गेट्स आहेत, तिथेच तो हल्ला जो आहे तो होतो आहे. तर त्याच्यामुळे बाकीच्या कुवेतमध्ये जे लोक काम करतात, भारतीय खास तर, त्यांचं काही याच्यामुळे नुकसान होणार नाही. आणि ड्रोनचं सुद्धा नुकसान जे होतं ते लिमिटेड असतं. हे काही एरिया वेपन नाहीये, हे पिन पॉइंट वेपन आहे. तर त्याच्यामुळे फार तर एखाद्या बिल्डिंगला डॅमेज होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात म्हणण्याचा अर्थ, आपण जर बघितलं तर 24 तास जे मागचे होते, तर या मागच्या 24 तासामध्ये युद्ध किंवा क्षेपणास्त्र किती वेळ फायर केली जात होती, तर त्याचं उत्तर आहे फार तर 15 ते 20 मिनिटं. पुन्हा नीट ऐका, क्षेपणास्त्र 24 तासाच्या सायकलमध्ये किती वेळ फायर केली जात होती, फार तर 15 ते 20 मिनिटं. आणि ती सुद्धा फक्त मिलिटरी टार्गेटवरती. बाकीच्या देशांमध्ये काही होत नव्हतं. तर त्याच्यामुळे विनाकारण घाबरून जायचं कारण नाही. त्या देशातले जे नागरिक ज्यांना परत येणं शक्य नाहीये, तिथे राहून सुरक्षितपणे काम करू शकतात. तर विनाकारण पॅनिक मोड क्रिएट करायचा प्रॉब्लेम नाही. कारण आता सध्या या पॅनिक मोडमुळे अनेक जी विमानाच्या कंपनीज आहेत, त्यांनी आपले रेट वाढवलेले आहेत. आणि भारत सरकारने सांगितलेलं आहे की प्रत्येक देशामध्ये परिस्थिती जी असते सुरक्षेची ही वेगवेगळी असते. तर तिथे हेल्पलाईन्स अवेलेबल आहे. आपण ज्या देशामध्ये राहता, मग ते कुवेत असो की कटार असो की सौदी अरेबिया असो की हे असो, तर तिथून तुम्हाला ती ऍडव्हायझरी मिळू शकते की नेमकं तुम्ही तुमचं रक्षण कसं करायला पाहिजे. सगळ्यांनी भारतात येण्याची काही गरज नाही. त्याकरता जर गरज पडली तर भारत सरकार आपली स्पेशल विमानं पाठवून सुद्धा लोकांना आणू शकतो. याच्यात काही डाऊट नसावा. आणि काही प्रमाणामध्ये जिथे जिथे धोके होते तिथे आणण्याचा प्रयत्न पण केला गेलेला आहे. तर त्याच्यामुळे चिंतेचं वातावरण हे कमी केलं जावं, याकरता मी खास हे सांगत होतो की पुन्हा एकदा मी रिपीट करतो, युद्ध दिवसातनं फक्त 15 ते 20 मिनिटं होतं आहे. बाकीचे 23 तास आणि 30 मिनिटं ज्वर पसरवला जातो मीडियाकडनं. तर त्याच्यावरती इतकं लक्ष द्यायला नको. हा महत्वाचा मुद्दा मी आपल्याला आपल्या समोर हा मांडतो आहे. आता याच्या पुढे आपण येऊया की जसा याचा परिणाम भारतावरती होतो आहे आणि त्या परिणामाला प्रत्युत्तर देण्याकरता आपण सज्ज आहोत. तर हाच परिणाम जो होतो आहे तो पाकिस्तानवरती सुद्धा होतो आहे आणि चीनवरती सुद्धा होतो आहे. आपण पहिले चीनवरती जो परिणाम होतो आहे याचं विश्लेषण करूया. चीन प्रचंड प्रमाणामध्ये तेल विकत घेत होता व्हेनेझुएलामध्ये, जिथे अमेरिकेने सत्तांतर केल्यामुळे आता तिथून चीनला अजिबात कच्चं तेल हे मिळत नाही. आणि व्हेनेझुएलामध्ये जी इन्व्हेस्टमेंट चीननी केली होती ती आता पूर्णपणे बरबाद झालेली आहे. याच्याशिवाय चीन मोठ्या प्रमाणात इराणमधनं तेल विकत घेतो. किती? तर त्याची म्हणजे अतिशय प्रचंड मोठ्या संख्येत. चीनला अशा गोष्टी करायची सवय आहे. कारण इराणकडनं त्यांच्यावरती अमेरिकेने निर्बंध लावल्यामुळे कुठलाही देश तेल घेत नव्हता, मात्र चीन घेत होता. आता त्यांचं हे सगळं तेल बंद झालेलं आहे. तर त्याच्यामुळे चीनची जी ऑइल सुरक्षा किंवा इंधन सुरक्षा जी आहे ही प्रचंड धोक्यामध्ये आलेली आहे. पुन्हा ऐका, प्रचंड धोक्यामध्ये आलेली आहे. त्यांच्या किमती सुद्धा प्रचंड वाढलेल्या आहेत. आणि जसं भारत 85% तेल हे बाहेरून आयात करतो, कच्च्या तेलाविषयी मी बोलतो आहे, तसंच एक्झॅक्टली तेच जे म्हणजे प्रॉब्लेम आहे चीनच्या समोर सुद्धा. त्यांचं स्वतःचं नॅचरल म्हणजे चीनमध्ये मिळणारं तेल नाही. तर त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा प्रहार झालेला आहे. याच्याशिवाय चीन काय करतं, तर सध्याच्या युद्धात एका बाजूला अमेरिका आणि इस्रायल आहे, तर दुसऱ्या बाजूला चीन आपली शस्त्र आणि तंत्रज्ञान हे इराणला पुरवत आहे. तंत्रज्ञान काय? तर चीनचे जेवढे सॅटेलाइट आहेत ते जे टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स मिळतं, म्हणजे अमेरिकेची जहाजं कुठे आहेत, अमेरिकेची विमानं कुठे आहेत, त्यांची शस्त्र कुठून कुठे हलतायत, ही सगळी माहिती आकाशातून लक्ष ठेवून चीन ही इराणला पोहोचवत आहे. याच्याशिवाय चीनने
आपले नकाशे मी त्यांचा जो आपण गुगल मॅप वापरतो, परंतु चीनचा जो स्वतःचा जो मॅप आहे तो दिल्यामुळे अमेरिकन्सना जे इराणवरती हल्ले करावे लागतात त्यात त्यांना पुष्कळसा त्रास होतो. आणि याच्याशिवाय त्यांची जेवढी फ्रंट एंड टेक्नॉलॉजी आहे मिसाईल्सच्या क्षेत्रामध्ये, अँटी एअरक्राफ्ट डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये, ही सगळी टेक्नॉलॉजी चीनने इराणला दिलेली आहे. परंतु सध्याचे जे आठव्या दिवसापर्यंत जे रिपोर्ट आहेत त्यात असं दिसतं की चीनचं जे तंत्रज्ञान आहे हे अयशस्वी ठरत आहे. मी पुन्हा रिपीट करतो, अयशस्वी ठरत आहे. आणि त्याच्यापासून इराणला म्हणजे त्याच्या मदतीमुळे इराणला अमेरिकेविरुद्ध फारसं स्वतःचं रक्षण करता आलं नाही. तर हे चीनच्या रेप्युटेशनला, त्यांच्या शस्त्रांना, त्यांच्या तंत्रज्ञानाला बसलेला एक मोठा धोका आहे. एवढंच नव्हे तर इथे आपण पाकिस्तानचा सुद्धा अँगल मध्ये आणला पाहिजे. आपल्याला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये करार झाला होता आणि त्या करारामध्ये संरक्षण करार होता हा. आणि या करारामध्ये असं ठरलं होतं की जर सौदी अरेबियावरती कोणी हल्ला केला तर तो हल्ला पाकिस्तानवरती झाला आहे असं समजलं जाईल आणि पाकिस्तानचं सैन्य हे सौदी अरेबियाचं रक्षण करेल. तर आता सौदी अरेबियावरती इराणने हल्ला केला. त्यांची जी सर्वात मोठी ऑइल प्रोडक्शन फॅक्टरी आहे ज्याला अरमॅको असं म्हटलं जातं, तर तिथे हल्ला झाला आहे. मग पाकिस्तानने तो हल्ला थांबवला का? पाकिस्तानने इराणच्या विरोधात कारवाई केली का? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तानची या लढाईमध्ये उतरण्याची हिंमतच नव्हती आणि पाकिस्ताननी कुठलाही प्रयत्न करून सौदी अरेबियाला इराणच्या हल्ल्यापासून थांबवण्याचा प्रयत्न हा केला नाही. तर त्याच्यामुळे सौदी अरेबियाला एक मोठा धक्का पोहोचलेला आहे आणि त्यांचं जे ऑइल प्रोडक्शन जे आहे, गॅस प्रोडक्शन आहे, हे याला एक मोठा धक्का पोहोचलेला आहे. म्हणजे एक मोठ्या म्हणजे आपल्याकडचे काही विश्लेषक सांगण्याचा प्रयत्न करत होते की आता पाकिस्तान आणि सौदी अरेबियामुळे एक इस्लामिक नेटो झालं आहे. नेटोचा अर्थ काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, जे जगातलं अत्यंत पॉवरफुल असं मिलिटरी अलायन्स होतं. लक्षात असू दे, होतं, आता नाहीये ते. तर तसं होतं, तसं पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचं झालेलं आहे. परंतु ते एक कागजी वाद निघाला, त्याच्यापासून सौदी अरेबियाला काही फायदा झाला नाही. सौदी अरेबिया प्रचंड प्रमाणामध्ये पैसे देतं पाकिस्तानी सैन्याला, त्यांना शस्त्र विकत घेण्याकरता, त्यांच्या बजेटला सपोर्ट करण्याकरता, त्यांना तेल देण्याकरता वगैरे. परंतु याचा सौदी अरेबियाच्या रक्षणाकरता कुठलाही फायदा झाला नाही. तर त्याच्यामुळे सौदी अरेबियाचा विश्वास हा पूर्णपणे उडाला आहे पाकिस्तानवरून आणि सौदी अरेबियाला स्वतःच रक्षण करावं लागतं आहे जे हल्ले इराणकडून होत आहेत त्यांच्यापासून. तर म्हणजे यामुळे पाकिस्तानची अवस्था सध्या खराब झालेली आहे. कारण पाकिस्तानला लागून इराणची हद्द आहे. तर पाकिस्तानने इराणच्या विरोधात काय कारवाई केली तर 910 किलोमीटरची जी सीमा आहे तिथून इराण पाकिस्तानवरती हल्ले करू शकतं, ज्यामुळे पाकिस्तानची जी अवस्था आहे ती अजून जास्त खराब होईल. आणि जसं आपण पहिलेच म्हटलं होतं, पाकिस्तानचं 50% सैन्य सध्या बलुचिस्तानमध्ये बलुची बंडखोरांच्या विरुद्ध कारवाई करण्यामध्ये गुंतलेलं आहे. त्याच्याशिवाय त्यांचं 15-20% सैन्य हे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती गुंतलेलं आहे. त्यांच्यावरती तेहरीक तालिबान मोठ्या प्रमाणात हल्ले करतात. त्याच्यामुळे पाकिस्तानची युद्ध करण्याची क्षमता ही पुष्कळ कमी झालेली आहे. अर्थात यामुळे पाकिस्तान भारताच्या विरोधात जो दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करेल तो थांबवेल ते अजिबात नाही, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु पाकिस्तानला या युद्धामुळे मोठा धक्का बसला आहे, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. तर ज्या वेळेला आपण म्हणतो की भारतावरती परिणाम झाला आहे, भारतावरती अत्यंत कमी परिणाम झाला आहे. आणि युद्ध जरी जास्त वेळ चाललं तरी आपली इंधन सुरक्षा धोक्यामध्ये येणार नाही, गॅस सुरक्षा धोक्यामध्ये येणार नाही. आपले जे काही नुकसान होत आहे एक्सपोर्टचं, त्याच्यावरती सुद्धा पावलं उचलून आपण नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, ज्यामध्ये सामान्य नागरिकांचं योगदान हे सगळी फळं विकत घेऊन मोठं होऊ शकतं. याच्याशिवाय पाकिस्तान आणि चीनचं प्रचंड मोठं नुकसान होतं आहे. तर त्याच्यामुळे इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण या इराण
आणि अमेरिका युद्धामध्ये स्वतःच राष्ट्रहित रक्षण करण्याची आपली क्षमता ही या दोन्ही देशांपेक्षा खूपच जास्त आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मी इथेच थांबतो. जय हिंद.